आपल्याला आहे की आपल्याला मुंबईच्या साधनताई समर्थ म्हणून एक व्यक्ती आहेत, त्यांनी आपल्याला प्राण्यांचे ज्ञान करण्यासाठी ही त्यांनी दिलेले आहे. तर यातून आपण काय करतो की जे जखमी असतील, आजारी असतील, जिथे प्राणी उपलब्ध असेल तिथे त्या प्राण्यांना आता उपचार सुरू झाला डायरेक्ट. त्यामुळे प्राणी जगण्याची जी संख्या आहे ती जास्त आहे आणि डायरेक्ट आपल्याला तिथंच उपचार सुरू होतो. पॉडकास्टच्या शूटसाठी मी थेट सर्पराज्ञी प्रकल्पावर पोहोचलो आणि तिथे प्रथमतः सिद्धार्थ सोनवणे सरांनी संपूर्ण प्रकल्प व्यवस्थितपणे दाखवला. तिथे आम्हाला प्रथम त्यांनी नुकताच रेस्क्यू केलेला बिबट्या दाखवला, जो बिबट्या आता सध्या त्यांच्या प्रकल्पामध्ये सुरक्षित आहे. तो विहिरीत पडल्यामुळे थोडासा घाबरलेल्या अवस्थेत आहे. त्याची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी तो या प्रकल्पात उपचार घेत आहे. किती महिन्याचा किंवा वर्षाचा घेतो? त्याला 3 वर्ष झालं आहे आता. हे 8-9 महिन्याचा बिबट्या असणार. त्याचं वय म्हणजे असं जर पाहिलं तर आता विहिरीत पडलं होता, विहिरीतून त्याला बाहेर काढलं आहे आणि त्याला आता पुन्हा आपल्याला रिलीज करायचं आता निसर्गात. तेवढं म्हणजे ह्या वयात असलं तरी हे म्हणजे त्याला ताकद खूप आता युवा अवस्थेतले आहे. म्हणजे हात आहे का? चला मी आता इथं उपचारासाठी म्हणजे आपल्या इकडे थोडंसं त्याला नॉर्मल पण विहिरीतून पडल्यामुळं त्याला आपण काही दिवस ठेवलं 2 दिवस आणि आता त्याला पुन्हा आपण त्याला निसर्गात सोडणारच. असं बघतं की एक होईल बोले मग. ह्याच्या आधी बिबट्या तुमच्याकडे म्हणजे तसं काही का म्हणजे ह्या अशा प्राण्यांमध्ये म्हणतो बिबट्या किंवा दुसरं नाही, बाकीचे प्राणी जे आहेत बिबट्या सोडून तर तरस आहे, लांडगा आलेला आहे, कोल्हा आलेला आहे. इकडे जे मराठवाड्यामध्ये जेवढे प्राणी आले होते हिंसनंतर आपल्या ज्याला म्हणतो ते सगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याकडे उपचारासाठी आलेले आहेत. आतापर्यंत आपण जवळपास सगळे प्राणी जर म्हणलं तर 16,000 वन्यजीवांना आपण उपचार करून त्यांना सेवा क्षेत्र करून त्यांना निसर्गात सोडलेलं आहे. त्या हिंसर ह्याच्यात पण आहे, त्या मोडमध्ये आहे ते आता ह्याला म्हणजे असं जंगल इथं सोडून देते जंगलामध्ये. आता त्याला जंगलामध्ये सोडायचं आता मूळ नैसर्गिक काय दिवस जो आहे तो त्याला आपल्याला तिथं सोडायचं, कारण त्याला काही झालेलं नाही बरोबर आहे. आणि तो काही नरभक्षक पण नाही आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याचा मूळ आदिवास जो आहे तिथं आपण त्याला जरा सोडणार. आता ही मोर कधीपासून म्हणजे हा मोर आता जास्तीत जास्त 10-15 दिवस झालेली. त्याला आता कीटकनाशक आणि तणनाशक फवारतात ना लोक, तर सध्या विषबाधेचे प्रमाण जास्त होते. हा फुलसंगीवरून आणलेला आहे, त्याला आपण विषबाधाचं देतो. फुलसंगी जे आता पाय धरत नव्हता, लाल गाळत होता, तर आता तो थोडासा बरा झालेला आहे. म्हणजे आता उभा राहण्याच्या म्हणजे इन्फेक्शन झालं ना, म्हणजे विषबाधाच विषबाधा. त्याच्यावर उपचार झाला नसता तर तो मेला असता. अच्छा, आता तो परिपूर्ण आहे? परिपूर्ण म्हणजे आणखी झालेलं नाही, आता होईल प्रोसेस. हा चांगला जर झाला आणखी तर तो होईल व्यवस्थित. हा कुठं म्हणजे आढळला तुम्हाला? ते चिंकार आहे, चिंकार ते उडू कसं. हा चिंकार आहे. ह्या रेल्वेचं काम चालू असताना नाही का रस्ता खोदतात, म्हणजे डोंगर खोदतात, त्या खोदलेल्या याच्यामध्ये तो पडला होता. त्याच्या कंबर जाई त्या कमरेला मार लागून तो हे झाला होता, म्हणजे कंबर त्याचा फ्रॅक्चर झाला होता हात. त्याच्यामुळे त्याला इथं आणलेला आहे. आणखी तो एवढा काय बरा धरेल नाही येतो, म्हणजे फ्रॅक्चर झालं, कमरेला मार लागला होता. मार लागला, म्हणजे त्याला उठताच येत नव्हतं. त्याच्यानंतर मग फॉरेस्टवाल्यांनी ते आपल्याकडे राखून दिला होता. त्याच्यावर झाले उपचार झाले उपचार झाले ना, उभा राहतोय, खातोय, सगळं काय होतंय. आणखी त्याला 10-15 दिवस ठेवायचं आणि नंतर त्याला सोडून द्यायचं. उपचाराचे प्रोसेस आहेत का अशा कोणत्या, की पहिल्यांदा प्रथम उपचार जसं असं म्हणतो आपण, प्रथम उपचार नंतर असं कोणते? म्हणजे काय असतं, कुठलाही प्राणी असतो समजा वन्य प्राण्याच्या बाबतीत, वन्य प्राणी हे मुळातच भित्री असतात. म्हणजे माणसांचा सहवास त्यांना नको असतो. म्हणून आम्ही काय करतो, आणल्या इथं कुठलाही प्राणी आणला की त्याला डायरेक्ट उपचार केले जात नाही, सुरू केले जात नाही. त्यास त्याला रिलॅक्स होऊन देण्यासाठी त्याला एकदम शांत एकांत ठेवलं जातं, माणसापासून दूर, त्याच्यापाशी जायचं नाही. आणि ज्यावेळेस त्याला एक थोडंसं बरं वाटलं की मग हळूहळू त्याच्यावर उपचार सुरू करायचे. मग असं आम्ही करू. त्याला शांतता हवी, म्हणजे शांतता. म्हणजे हा चिंकारामधला किती वर्षाचा असतो सर, म्हणजे किती महिन्याचा किंवा वर्षाचा असतो? नाही, हा मोठा केस. हा, ह्याची म्हणजे वाढ एवढीच आहे. काळवीट थोडं मोड नाही बोल असं इथे.
हा काय वेट कुठं तुम्हाला आढळला समजा? आणि हा काळवीट जप्त करून आणलेला आहे. हा हा मडी म्हणून आहे पाथर्डी तालुक्यामध्ये तिसगावमध्ये. तर इथं तिथं त्यांनी ते आपण शेतकऱ्यांनी कोणतरी पाळलं होतं याला. पण ते फॉरेस्टवाल्यांना कोणतं तक्रार होतं, त्यांनी तो आणून दिला आपल्याकडे काही दिवस. तर आता नंतर माणसापासून त्याला थोडं उबूड करायचंय आणि नंतर त्यांना पुन्हा जंगलामध्ये सोडून द्यायचं. त्याला सध्या एकांत हा ठेवलेलं आहे माणसांपासून दूर. काळी बेटाचं कसं असतं? त्याची म्हणजे मूडमध्ये असतो का तो का नाही? हा समजा नर असेल तर तो जो वयात येतो त्यावेळेस मात्र तो अटॅक करण्याच्या मूडमध्ये असतो. म्हणजे तर कोणालाही मारणं हे होणं हे करत राहतो तो. म्हणजे त्याला कधी कळत नाही. आपण कसं शेळी बोकड कसं करतो आपल्या अंगावर धावून येतं तेवढ्या मारतं त्या पद्धतीने तर मारतं, तसं माणसांना ते अटॅक करू शकतो तो. नाही असेल त्या गोष्टी. तो आता समजा क्वारंटाईनात एकटा म्हणजे क्वारंटाईनचा त्याचा वयाचा अंदाज कसा असतो? म्हणजे वयोमान यांचं त्याचं काय आहे की? साधारणपणे वयोमान त्यांचं 30-35 वर्षापर्यंत दिलेलं आहे त्याच्यामध्ये. परंतु निसर्गामध्ये ते किती जगतात आता त्याच्या आजारावर, त्याच्या शिकारीवर किंवा त्याच्या नैसर्गिक होणाऱ्या आजारावर वेगवेगळ्या पद्धतीने तसं. ऐश्वर्याला इलेक्ट्रिक शॉक लागल्यामुळे तिचा एक हात निकामी झालेला होता. इथे देखील तिच्यावर योग्यपणे उपचार चालू आहेत. ते कोरोनाच्या काळामध्ये लाईटच्या डीपीला तिनं पकडलं होतं, असं डीपी वायर लाईटचा, आणि त्याच्यामुळे त्याचा हात जो आहे तो पूर्णपणेच बस्ट झाला होता उजवा हात. म्हणजे जळाला आणि त्याच्यामध्ये किडे पडले होते. मग ते आपल्याकडे आणला तो फॉरेस्टवाल्याने. मग त्याच्यानंतर आपण त्याच्यावर उपचार केले, त्याचं ऑपरेशन केलं आणि तो हातच काढून टाकला. अच्छा. तर त्याला गँग्रीन झाला असता आणि तो मिले असते ते काय जगण्याचे चान्सेस वाढले. वाढले. आता पूर्ण नीट झाले ते. तो आता इकडे वातावरणामध्ये इकडे परिसरामध्ये हे काळी माकडं नाहीत आपल्याकडे, म्हणून त्याला इथं राहिलेले. त्याला आपण इथं मोकळं सोडतो, पुन्हा जाऊन येऊन ते पुन्हा पिंजरात बसते, पुन्हा बाहेर येत आहे. त्याला म्हणजे असं आहे त्याचं ठरलेलं रुटीन म्हणजे आहे का काही तसं? तर म्हणजे सकाळी तो समजा त्याला बाहेर तुम्ही त्या टायमिंगला सोडता आणि तसं काही नाही. तसं नाही. त्याच्या मनानुसार त्याला आपल्याला वाटलं की सोडायचं, त्याला वाटलं की बाहेर काढायचं, असं करतो आपण त्याला. त्याचा एक हात सिद्धार्थ आणि सृष्टी यांनी जणू ऐश्वर्याला नवीन जीवनदान दिलेले आहे. तिचा नवा जन्म झालेला आहे. तिचा एक हात निकामी झालेला असताना देखील ती आता खेळताना दिसतेय, बागडताना दिसतेय. तिला खेळण्यासाठी बाहेर देखील सोडलं जातं. कदाचित या प्रकल्पामुळेच ती आता एक नवीन आयुष्य जगतेय. सिद्धार्थ सोनवणे सरांसोबत त्यांच्या पत्नी सृष्टी ह्या देखील सोबत होत्या. त्या हरणासाठी चारा घेऊन सोबत आलेल्या होत्या. प्राण्यांसाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ठिकठिकाणी पाणवटे देखील आहेत. हो हो हो. हे तर इथं लाटगे तरच खोकड सगळे प्राणी मुक्त आपण हो तिथे बसली तिथे निरीक्षण कुठे केलेले का? इथे बसायचं आणि इथं पाणी प्राणी येतात ते पाहायचं. काही करताय काय होतं ते उठले. सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे. इथे खोकड हा दुर्मिळ प्राणी देखील आम्हाला पाहायला मिळाला. खोकडसारखा दुर्मिळ प्राणी देखील इथे चांगला उपचार घेतोय. त्याला पाहण्यासाठी आम्ही त्या जाळीमधून आत गेलो आणि पाहिलं की त्याच्या शरीराच्या एका बाजूला विहिरीत पडल्यामुळे मार लागलेला होता. पण तो आता इथे देखील चांगला उपचार घेत आहे आणि बरा होत आहे. विहिरीत पडलो होता, याचा हे मार लागला त्याला खूप. अच्छा. त्याच्यानंतर आता हे जरा बरा झालाय. खोकड दुर्मिळ म्हणजे झालेलं दिसत नाही जास्त आता. माळरानावर त्याचा मुख्य दिवस होता. आता माळरानच कमी होत चाललं. JCB आले आणि JCB काय शेतकरी आता म्हणजे जिथे जिथं कुकले JCB आले ते करून आपल्या शेती करतायत. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्यांना जे राहण्याचा मूळ दिवस आहे तो नष्ट होत गेला. त्यांचे जे बिळ असायचे माळरानात पूर्वी तेच आता जागा राहिलेली नाही. इथं हजारो म्हणजे परिसरामध्ये असायचे. आता मात्र तसं राहिलेलं नाही. त्यांना म्हणजे घरच राहिलेलं नाही राहिलेलं. त्यांचं घर जास्त. आणि आता नवीन सोलर प्लॅन झाले सुरू. जिथे जिथं माळ राहणे तिथे सोलर प्लॅन सुरू झाले. त्याच्यामुळे माणसांची ओढ झाली आणि सोलरच्या प्लॅटांमुळे यांच्या अस्तित्वावर आता गदा निर्माण झाली. त्यांना जर राहायला गरज नाही घर नाही राहिला.
ह्याला काय असं जखम काही म्हणजे का तुम्ही म्हणजे तो इथं नाही विहिरीत पडून त्याला बराच मार लागला होता. त्याच्या डोक्याला लागला होता, कमरेला लागला होता, पायाला लागला होता. कोरड्या विहिरीमध्ये पडलेला होता तो. त्याच्यामुळे बरेच दिवस त्याचा ते उपचार चालू होते. त्याचे म्हणजे त्याच्या अंगावरचे जे खवले हे आपलं कातड आहे ते पूर्णपणे सोललेलं होतं. नंतर त्याच्यावर इथं व्यवस्थित उपचार झाले. आता त्याच्यावर आता यायला लागले ते. भाई आतमध्ये लगेच पुढे जाऊन ते तसं झालं. राणी नावाच्या माकडिणीवर इथे उपचार चालू आहे. तिला एकांतात ठेवलेला आहे. तिने अनेक जणांना चावा घेतल्यामुळे तिच्यावर आता थोडेसे मानसिक उपचार देखील इथे चालू आहेत. म्हणजे काय झाले फॉरेस्टवाल्यांनी याला आष्टीमध्ये बऱ्याच जणांना चावा घेतला उपद्रवी म्हणून. तर त्याला इथं आणले आणि त्याला आपण इथे ठेवले काही दिवस. कारण ते चावा घेतला बऱ्याच जणांना. परंतु वस्तू जसं पाहिलं तर त्याने चावा घेतला म्हणजे काही विनाकारण घेतलेलं नाही. कारण मानवाने त्याला त्रास दिला म्हणून त्याने चावा घेतला. बिचाराला विनाकारण जेल भोगण्याची वेळ आलेली त्याची. म्हणजे त्याच्यावर एक सध्या एक अंदाज त्यामुळे ठेवलेले त्याला की त्याचा हिंसपणा थोडा कमी व्हावा. तो हिंसक नव्हताच पण त्याला ते मानवाने त्याला त्रास देऊन त्याला हिंसक बनवलं. ते हिंसक नव्हतं. आणि आजही नाही. तो जाऊ दे, त्याला नंतर आपल्याला त्याला सोडून द्यायचं. हनुमान वानराला सारखा ताप येत होता. ते नेकळून आणलं. त्याच्या या तापेच्या आजारामुळे त्याला इथे उपचारासाठी ठेवलेला आहे. आता याच्यावर म्हणजे याला टेम्परेचर खूप होतं खूप. अच्छा. म्हणजे ताप खूप व्यवस्थित होता की काही कसलंच खात नव्हतं आणि जागेवरून त्याला उठताही येत नव्हतं. आणि ते आता खाऊन असे कटकट कटकट आवाज काढायचा म्हणजे माणसाला जवळ येऊ देत नसायचं. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर सलाईन ते दिले, त्याला उपचार केले. त्याच्यानंतर आता ते पूर्णपणे बरा झालेला आहे. त्याचं खाद्य बटाटा सगळ्या पालेभाज्या काही शाकाहारी, पूर्णपणे शाकाहारी. सध्या शेतीमध्ये वापरण्यात येणारे पेस्टिसाइड्स असतील किंवा अनेक फवारण्या असतील तर ह्या फवारण्यामुळे देखील पशुपक्ष्यांना इन्फेक्शन नावाचा प्रकार दिसून येत आहे. मोरांना याचं इन्फेक्शन होण्याचं प्रमाण जास्त आहे आणि हे इन्फेक्शन कमी होण्यासाठी देखील इथे त्यांच्यावर उपचार चालू आहे. याला काही म्हणजे झालं त्याला कुत्र्याने धरलेलं होतं. कुत्र्याने त्याच्या पाठीमागे इथं धरलं होतं. हां हां त्याला त्याच्यामुळे याला इथं आपल्याकडे आणलं होतं. हां बरेच दिवस तो आपल्याकडे आहे. चांगल्या पद्धतीने आता नीट झालाय. याला सोडून द्यायचं. पण ह्यांना कळपत राहायची सवय असते आणि असं एखादा ठेवताना काही त्रास होतो का? तसं नाही, काही नाही होत. आता जसं जसं म्हणजे आपल्याला वाटतं तसं की ते कळपात घेतील का नाही घेतील तसं काही नाही. आता याच्यात जर ताकद असेल तर कळपातला जो कोणी आहे त्याला हरवून तो कळपावर करू शकतो. पण त्यांच्याकडे काय नैसर्गिक आहे. बरोबर. जो ताकदवर तो निसर्गामध्ये जगतो तसं आहे. आता याला जर जोडीदार पुढे शोधायचं असेल तर याला त्या अगोदरचा जो कडक राजा आहे त्याला हरवणं गरजेचं आहे. तसं त्या पद्धतीने करतात. काळी विटा राहतात, काही प्रॉब्लेम येत नाही. आता जर तुम्ही पाहिलं ना आपल्याकडे परिसरामध्ये इथे खूप काळी विटे आहेत. त्याच्यामध्ये जर सोडले की ते एक रूप जातात. जर प्राण्यांना आपण इजा केली नाही तर प्राणी आपल्याला देखील इजा करत नाहीत. यातूनच हे दिसत आहे. काळा रंग व्हायला लागला. म्हणजे बदलतो ना रंग. आता आणखी आता युवा अवस्थेतून आता तरुण अवस्थेत चाललं. एकदम काळा होतो तो. प्राण्यांना देखील नावं आहेत म्हणजे जसं माणसांना नाव तसं तुम्ही ह्याचं काय ठेवलेलं नाव? याचं राजा नाव ठेवलेलं आहे. राजा. याचं बंड्या. ही राणी आहे. राणी. हां हां. हे सर्व पाहून आम्ही पुन्हा पॉडकास्ट शूट करण्यासाठी निघालो आणि पॉडकास्टची तयारी सुरू झाली. त्यांनी तिथे असलेला एक अजगर देखील आम्हाला दाखवला ज्याच्यावर उपचार चालू होते. हा प्रकल्प कसा उभा राहिला हा संपूर्ण पॉडकास्ट आमच्या चॅनलवर अवेलेबल आहे.